आता पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9 वर। गोकुळ गीतेच्या पाठिंब्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू। गिरीश महाजन, सामंत, उदयदादा भुसेंची गोकुळ गीतेंसोबत चर्चा। सकारात्मक निर्णय होईल, उद्या गुड न्यूज मिळेल, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरेंची निवडणुकीतून माघार। अर्ज माघारीची वेळ निघून गेल्याने हिरे जाहीर पाठिंबा देणार आहेत। मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या मनधरणीला यश, मात्र गोकुळ गीतेंचा अद्याप पाठिंबा नाही। अजितदादांनी जीव लावूनही नगरसेवक किशोर मासाळ कृतघ्न। अजित पवार मेले त्याचा मला काही फरक पडला नाही असं मासाळांचं वक्तव्य। बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळांच्या विधानानं नवा वाद। यानंतर आता राष्ट्रवादीकडून मासाळांची पक्षातून हकालपट्टी। व्हायरल व्हिडिओ क्लिपवरून किशोर मासाळ यांचा गुमजाव। ती क्लिप माझी नाही, कुठलीही शहानिशा न करता कारवाई हा माझ्यावर अन्याय। राष्ट्रवादीतून हकालपट्टीनंतर किशोर मासाळ यांची प्रतिक्रिया। अजितदादांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य खपून घेतलं जाणार नाही। ज्यानं मोठं केलं त्याच्याबद्दल असं कसं बोलू शकता? किशोर मासाळांच्या वक्तव्यावरून रुपाली ठोंबरेंची टीका। राज्यसभेची संधी न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज। 4 ते 5 वेळा संधी हाती लागल्या नाही, अन्याय काय चालायचं असं म्हणत भुजबळांकडून जाहीर नाराजी व्यक्त। अनेक नेत्यांची मुलं खासदार मंत्री आहेत, तोच न्याय मीही मागत होतो, भुजबळांचं वक्तव्य। तर मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही, भुजबळांचा पक्षातील नेत्यांना टोला। राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल। राष्ट्रवादीच्या तटकरे, पटेल, पार्थ पवार यांच्यासह महायुतीचे नेतेही उपस्थित। तर भुजबळ मला वडिलांसारखे, त्यांचे मला आशीर्वाद, ते नाराज नाही, राजेंद्र जैन यांची प्रतिक्रिया। प्रफुल्ल पटेलांची अट मान्य झाली आणि त्यांचा माणूस राज्यसभेवर गेला, मात्र भुजबळ ओबीसीचे नेते, त्यांची अट का मान्य झाली नाही स्वतः भुजबळ सांगू शकतील। राज्यसभेसाठी भुजबळांचं नाव जाहीर न झाल्यानं संजय राऊतांचा टोला। भुजबळ दुखावले की नाही हे मला माहिती नाही, पण त्यांना दिल्लीत यायचं असेल तर त्यात गैर काय? भुजबळ दिल्लीत आले असते तर देशाला मोठं नेतृत्व मिळालं असतं। खासदार सुप्रिया सुळेंची छगन भुजबळांवर प्रतिक्रिया। आता पोहत राजकीय टॉप 9 बातमी। आमच्या मनातील मुख्यमंत्री जे आहेत ते एकनाथ शिंदे आहेत। देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, फडणवीसांनी देशाच्या सर्वोच्चपदी जावं, आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। बच्चू कडू यांचं वैयक्तिक मत असेल, शिवसेनेचं असं मत नाही। दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात कुणापासून झाली हे महाराष्ट्राला माहिती, आशिष शेलारांचं कडूंना प्रत्युत्तर। एकनाथ शिंदे आमचे नेते, ते मुख्यमंत्री व्हावे असं वाटणं स्वाभाविक, शिवसैनिक म्हणून ती आमचीही इच्छा। बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। भाजपाकडून एकनाथ शिंदेंचा जाणीवपूर्वक सातत्यानं त्यांना डावललं जातंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। भाजपाकडून एकनाथ शिंदेंचा अपमान, भास्कर जाधवांचं वक्तव्य। रायगडची जागा सोडण्याच्या बदल्यात आम्हाला पालकमंत्रीपद मिळणार आहे, वाट बघत आहोत, लवकरच निर्णय होईल, भरत गोगावलेंचा दावा। तर पुन्हा दगाफटका झाला तर पुढे बघून घेऊ असाही इशारा। कोकण विधान परिषद बिनविरोध होणं संशयास्पद, स्वतःला वरिष्ठ नेता समजत सुनेत्रा पवारांचं नावही घेतलं नाही। आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना टोला, तर अशा वक्तव्यांना महत्त्व देत नाही। सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, त्यांच्या मनानुसार झालं नाही म्हणून ते बोलतात, तटकरेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री कार्यालयाची सिडको आणि अदानी नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला कारणे दाखवा नोटीस। सूत्रांची माहिती, राज्य शिष्टाचार नियमांचं पालन का नाही? शिवरायांचा पुतळा अनावरण सोहळ्या निमंत्रणावरून नोटीसून सवाल। तर भाजपला मोठं व्हायचंय त्यामुळे शिंदेंना डावललं जातंय, भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। इंडिया आघाडीत यायचं असल्यास राज ठाकरे उद्धव ठाकरेंशी बोलतील, त्यानंतर दिल्लीत प्रमुख नेत्यांसमोर प्रस्ताव ठेवला जाईल, राऊतांचं वक्तव्य। सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत राज ठाकरे कधी जाणार नाहीत। राज ठाकरे कधीही राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीत येणार नाहीत। राऊतांचा राज ठाकरेंच्या इंडिया आघाडीसोबतच्या येण्याच्या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। आता पाहूयात मोठ्या टॉप 9 कडे। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये बदल। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन 10 तारखेऐवजी 11 तारखेला होणार। तटकरेंची माहिती, 10 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएची बैठक बोलावली असल्याची तटकरेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बारामती मेडिकल कॉलेजला अचानक भेट दिल्यामुळे कर्मचाऱ्याची तारांबळ। मेडिकल कॉलेजमध्ये असणाऱ्या अस्वच्छतेबाबत सुनेत्रा पवार संतप्त। गेल्या काही दिवसांपासून मेडिकल कॉलेजबद्दल अनेक तक्रारी।
दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक संपन्न. नीट, पेपरफुटी, SIR यांच्यासह 5 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. उद्धव ठाकरेंची ऑनलाईन तर सुप्रिया सुळेंची प्रत्यक्ष हजेरी. भाजपवाल्यांकडे नक्की किती मतं आहेत ते आधी ठरवा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिक्रिया. तर सर्व पक्षांच्या नगरसेवकांना भेटलो, ज्या अदृश्य शक्ती आहेत त्यांनाही भेटलो. जयकुमार गोरेंनी केलेल्या टीकेवर धैर्यशील मोहिते पाटलांचं उत्तर. ठाकरेंच्या शिवसेनेचे रायगडचे जिल्हा प्रमुख बबन पाटलांचा बाळ मानेंवर निशाणा. बाळ मानेंवर बोलताना बबन पाटलांची जीभ घसरली. हारला तरी लढतोच तो शिवसैनिक, बबन पाटलांचं वक्तव्य. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींना मोठा धक्का. ज्येष्ठ नेते सुखेंदू शेखर राय यांच्या राज्यसभा खासदारकीचा पक्षाचा राजीनामा. ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत असताना पक्षात आणखी एक राजीनामा. नीट UGC पुनर्परीक्षेचा पेपर लीक रोखण्यासाठी NTAचा महत्त्वाचा निर्णय. परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स गुप्त ठिकाणी लॉकडाऊन. सर्व तज्ज्ञांना एक गुप्त आणि अत्यंत सुरक्षित ठिकाणी लॉकडाऊन म्हणजेच कडक आयसोलेशनमध्ये ठेवल्याची माहिती. पुणे रेव पार्टी प्रकरणातील DJ पोलिसांकडून जप्त. डीजेची किंमत जवळपास 1 कोटींच्या घरात असल्याची माहिती. पंचनामा करून पोलिसांकडून टेम्पोतून साहित्य जे आहे ते जप्त करण्यात आले. पुणे रेव पार्टी प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. पार्टीत असलेल्या मुलांच्या पालकांना पोलीस बोलावून घेणार आहेत. 3 अल्पवयीन मुलंही पार्टीत सहभागी झाल्याची पोलिसांची माहिती. आता वळ्यात मोठ्या टॉप 9 वर. सुनील तटकरेंच्या वाले किल्ल्यातील अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल. महेंद्र दळवींच्या उपस्थितीमध्ये रोह्यातील कार्यकर्त्यांचा प्रवेश. तटकरे कुटुंबाच्या विरोधात राहिल्यानं कार्यकर्ते माझ्यासोबत. पक्षप्रवेशानंतर शिवसेनेचे महेंद्र दळवी यांचा दावा. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ निवडणुकीमध्ये समर्थ पॅनलची एकहाती सत्ता. मेघराजे राजे भोसले यांचे समर्थ पॅनलचे सर्व 14 उमेदवार विजयी. बिनविरोध निवड झालेल्या दोघांचा समर्थ पॅनलला पाठिंबा. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. CEO भेटले नाहीत तर गाडी फोडणार. आक्रमक सरपंच मंगेश साबळे थेट गाडीसमोर. महिनाभरापासून ग्रामपंचायतीच्या बिलासाठी जे आहे ते सतावलो गेलेलो आहे. भाजपचे आमदार प्रशांत बम यांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला. POP गणेश मूर्तींवर सरसकट बंदी नको. गणेशोत्सव समन्वय समितीचे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेला निवेदन. रिकव्हरी, प्रोसेसिंग आणि रिसायकलिंगची प्रणाली विकसित करण्याचा प्रस्ताव. अवैध मद्य विक्री आणि हातभट्ट्यांचे जाळे पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आणि पुणे पोलिसांनी कंबर कसली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय महत्त्वाची समन्वय बैठक संपन्न झाली. अवैध दारूंच्या अड्ड्यांवर कारवाईचा निर्धार. राम मंदिर ट्रस्टवरती समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे आरोप पाहायला मिळतात. राम मंदिराच्या देणगीतील कोट्यावधींची रक्कम गायब आहे, अखिलेश यादव यांचा दावा. कोर्टाने याची स्वतःहून दखल घ्यावी, अखिलेश यादव यांची विनंती. तर कोणताही घोळ झालेला नाही, राम मंदिर ट्रस्टचे संपत राय यांची प्रतिक्रिया. राम मंदिर ट्रस्टवरील समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे आरोप ट्रस्टनं फेटाळले. कुठलीही गडबड झालेली नाही, राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांची प्रतिक्रिया. राम मंदिर उभं करताना कोट्यावधींची रक्कम गायब झाल्याचा यादव यांनी केला होता. TV9 मराठीचा बातमीचा दणका. मुजोर वाहतूक निरीक्षकावर सातारा विभाग नियंत्रकाकडून कारवाई. प्रवासी आणि पत्रकाराशी त्यानं अर्वाच्य भाषा जी आहे ती त्यांनी वापरलेली होती. शाहरुख बशीर खानचं अखेर निलंबन. नाशिकच्या TCS मध्ये धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरण समोर आलेलं होतं. मुख्य संशयित आरोपी निदाकांच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे. पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिल्याची निदाची कबुली. प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल.